सर्वांसमोर सरांनी मला बोलण्याची जी परमिशन दिली त्याबद्दल सर्वांचंच धन्यवाद. तर मी 14x10 वर पेरू लागवड केली आहे. प्रत्येक साधारण एका अँगलवर 50 फुटाला एक अँगल टाकलं त्याला आणि ताटी पद्धतीने 3 तारा वाढलेले. मला वाटतं बरेचसे द्राक्षाचे बागायतदार बोरीतले निमगावचे परिसरातले बरेचसे जण माझ्या प्लॉटला व्हिजिट झाले आणि निमगावकरांनी तर द्राक्षाच्या बागेत एक 10 ते 15 एकर पेरूची लागवड नवीन ह्या पद्धतीने झाली आहे. तर त्या पद्धतीने मला 3 वर्ष झालं सलग उत्पादनाचा रेशो पण छान मिळतोय आणि सेटिंग पूर्णपणे आपले द्राक्षाचे वरायटा टाईप शेती असल्यामुळं त्याच्यात बऱ्याचशापैकी सेटिंगला अडचण येत नाही. आणि JRV रेड व्हरायटीला बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही अभ्यास केला असेल तर सेटिंग होत नाही. माझ्याकडे बऱ्यापैकी प्रत्येक वर्षी जवळ 200 ते 250 फोम प्रत्येक झाडाला बसतोय आणि ऑड पिरियडमध्ये म्हणजे चांगल्या रेटच्या टायमिंगला नेमकं माझं सेटिंग होत आहे. त्याला कारण फक्त ती ताटी पद्धती असावी, कारण आमच्या गावात बरेचसे प्लॉट आहेत JRVचे, पण सगळ्यांपेक्षा एकाच बकेटमधून औषध आणतोय एका बरोबर आणतोय. पण ते ताटी पद्धत केल्यामुळं मला बऱ्यापैकी सेटिंग प्रतिवर्षी मिळते आणि उत्पादनाचा रेशो पाहिला तर पूर्णपणे 10 ड्रम तेरी. मी द्राक्ष बागायतर होतो पण द्राक्ष पूर्ण कमी केले आणि त्याच 10 ड्रम थेरीचं सिस्टम सगळ्याच्यात वापरतो. प्रत्येक तिसऱ्या दिवसाला काहीतरी खाद्य त्याला या रूपाने देतोय. अतिशय कमी थोडक्यात खर्चाचा हिसाब जर काढला तर 10 ड्रम थेरीच्या सिस्टीममुळं बऱ्यापैकी सेटिंग होते आणि मार्केटला पण रेसिड्यू फ्री पेरू INI माझा गेल्या वर्षी पण दिला होता आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी मला पेरूच्या उत्पादनाचा रेशो चांगला दिला. ओके सर.